नमस्कार. आज आपण एका खास वित्तीय संस्थेबद्दल बोलणार आहोत. ही अशी जागा आहे जी फक्त पैशांचे व्यवहार नाही सांभाळत, तर ती लोकांच्या आर्थिक स्वप्नांना बळ देण्याचं काम करते. चला तर मग जरा जवळून बघूया की ही संस्था नक्की आहे तरी काय आणि ती सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेमका काय फरक पाडते. या संस्थेचं ब्रीद वाक्यच बघा, जिथे आपल्या आर्थिक यशाला आमची सर्वोच्च प्राधान्य आहे. यातच सगळं आलं. याचा अर्थ अगदी सरळ आहे. इथे नफ्यापेक्षा जास्त महत्त्व हे माणसाला आणि त्याच्या प्रगतीला दिलं जातं. आणि मला वाटतं हीच गोष्ट या संस्थेला इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवते. चला तर आता आपण या संस्थेची ओळख करून घेऊया. ही फक्त एक बँक नाहीये, तर ही आपल्या आर्थिक प्रवासातला एक विश्वासू सोबती आहे. पाहूया तरी हे नातं नेमकं कसं तयार होतं. आता ही संस्था काही आपल्या नेहमीच्या बँकांसारखी नाहीये. ही आहे एक सहकारी बँक. सहकारी बँक म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना? सोप्पं आहे. म्हणजे इथे सदस्यच बँकेचे मालक असतात आणि जेव्हा मालक सदस्यच असतात तेव्हा प्रत्येक निर्णय हा कोणाच्या भल्यासाठी घेतला जाईल? बरोबर सदस्यांच्याच. मग ती बचत असो किंवा कर्ज, प्रत्येक गोष्ट इथे लोकांच्या गरजेनुसारच बनवली जाते. या संस्थेचं सगळं काम आहे ना, ते दोन महत्त्वाच्या स्तंभांवर उभं आहे. हे दोन स्तंभ म्हणजे जणू काही या संस्थेचा पायाच आहेत, जी सदस्यांना आर्थिक स्थैर्य आणि विकासाची संधी देतात. कोणते आहेत हे दोन स्तंभ? चला पाहूया. तर हे आहेत ते दोन मुख्य भाग. बघा, एका बाजूला आहेत ठेव योजना, ज्या आपल्या कष्टाच्या पैशाला फक्त सुरक्षित ठेवत नाहीत, तर त्या वाढवतात सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला आहेत कर्ज योजना, ज्या आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आर्थिक ताकद देतात. म्हणजे बचत आणि विकास या दोन्ही गोष्टी इथे सोबत चालतात. आत्ता आपण जरा पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाबद्दल बोलूया, आणि तो म्हणजे बचत. कारण आपण सगळेच जाणतो की सुरक्षित भविष्य हे बचतीच्या पायावरच उभं राहतं. बघूया ही संस्था बचतीसाठी कोणते वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. इथे आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकारचे पर्याय दिसतात. पहिलं बचत खातं, जिथे रोजच्या गरजेप्रमाणे पैसे ठेवता येतात किंवा काढता येतात. दुसरं आहे मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, जिथे एक रक्कमी पैसे गुंतवून त्यावर जास्त व्याज मिळतं. आणि तिसरं म्हणजे आवर्ती ठेव म्हणजे रेकरिंग डिपॉझिट, जिथे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून एक मोठी बचत करता येते. म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार इथे एक योग्य पर्याय आहेच. बरं, बचत तर झाली, पण आयुष्यातली मोठी ध्येय पूर्ण करायची असतील तर कधीकधी आर्थिक मदतीची गरज लागतेच. आणि बरोबर इथेच संस्थेचा दुसरा स्तंभ कामाला येतो, तो म्हणजे ध्येयांसाठी आर्थिक पाठबळ. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना दिसतात. अचानक पैशांची गरज लागली तर सोने तारण कर्ज आहे, स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज आहे, किंवा मग स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यावसायिक कर्ज, असे अनेक पर्याय आहेत. याचा अर्थ काय? तर प्रत्येक गरजेसाठी आणि प्रत्येक स्वप्नासाठी ही संस्था आपल्या पाठीशी उभी राहते. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की या सगळ्या सेवा तर इतर बँकांमध्ये सुद्धा मिळतात. मग या संस्थेमध्ये असं वेगळं काय आहे? तर याचं उत्तर एका शब्दात आहे: सहकार. आणि हा फक्त एक शब्द नाहीये, तर ही एक खूप मोठी शक्ती आहे. चला पाहूया ही शक्ती कशी काम करते आणि या संस्थेला इतरांपेक्षा वेगळं कसं बनवते. सहकारी बँक या शब्दाचा खरा अर्थ काय? तर ही एक अशी संस्था आहे जी सदस्यांनीच सदस्यांसाठीच चालवलेली असते. म्हणजे बघा, इथे कुणी एकटा दुकटा मालक नाहीये, तर प्रत्येक सदस्य हाच मालक आहे. आणि यामुळेच ना इथला फोकस नफ्यावर नसतो, तर तो असतो सेवेवर. विचार करा, जिथे मालक आणि ग्राहक एकच व्यक्ती आहे, तिथे संस्थेची प्रगती म्हणजेच सदस्यांची प्रगती. किती सोपी आणि सुंदर कल्पना आहे ही. या संस्थेचं ध्येय फक्त कागदावर लिहिलेलं नाहीये, ते त्यांच्या कामातून स्पष्ट दिसतं. सदस्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासानं उभं करणं, स्थानिक समाजाच्या विकासाला हातभार लावणं आणि हे सगळं करताना विश्वास आणि पारदर्शकतेचं नातं जपणं, हीच तर या संस्थेची खरी ओळख आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर त्यांनी जपलेली मूल्य आहेत. थोडक्यात सांगायचं तर ही संस्था फक्त पैसे जमा करण्याची किंवा कर्ज घेण्याची जागा नाही, तर हे एक असं कुटुंब आहे जिथे प्रत्येक जण एकमेकांच्या प्रगतीसाठी एकत्र येतो, प्रयत्न करतो. आणि म्हणूनच या परिवाराचा एक भाग बनून सहकाराची ताकद अनुभवण्यासाठी इथे आवाहन केलं जातं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न: जेव्हा एखाद्या गावात किंवा शहरात लोक असे एकत्र येऊन एक आर्थिक चळवळ उभी करतात, तेव्हा त्याचा परिणाम फक्त वैयक्तिक आयुष्यावर होतो का,
की त्यातून संपूर्ण समाजाचीच प्रगती होत असेल. सहकाराचं हे सामर्थ्य स्थानिक पातळीवर खरंच किती मोठं असू शकतं याचा विचार करायला हरकत नाही. धन्यवाद.